नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील भोजापूर गावात सध्या एक गंभीर सामाजिक वाद समोर आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या धम्मकेंद्र, ग्रंथालय आणि वाचनालयाच्या कामाला काही जणांकडून विरोध होत असल्याचा आरोप बौद्ध समाजाने केला आहे। ज्ञान आणि समतेचा संदेश देणाऱ्या वाचनालयाच्या स्वप्नांवर आता जातीयवादाचे सावट पसरल्याचे चित्र आहे। रामटेक तालुक्यातील भोजापूर गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत धम्मकेंद्र, ग्रंथालय आणि वाचनालय उभारण्याचा निर्णय ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला होता। 6 फेब्रुवारी 2025 रोजी सरपंच संदीप सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला। त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव पंचायत समिती रामटेककडे पाठविण्यात आला। शासनानेही या प्रस्तावाला मंजुरी देत 30 ऑक्टोबर 2025 रोजी कामासाठी अधिकृत आदेश दिला आणि निधी वितरित करण्यात आली। मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही गावातील काही लोकांनी या बांधकामाला विरोध सुरू केल्याचा आरोप बौद्ध समाजाकडून करण्यात आला आहे। या विरोधामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अनुसूचित जातीतील नागरिकांवर जातीय अपमानास्पद वक्तव्य आणि शिवीगाळ झाल्याचेही गंभीर आरोप करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर प्रस्तावित वाचनालयांचे बांधकाम मूळ जागेवरच व्हावे या मागणीसाठी बौद्ध बांधवांनी 27 जानेवारी 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले। तसेच गटविकास अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आमदार आणि खासदार यांना निवेदने देत न्यायाची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय गावातील सुमारे 70 वर्षे जुन्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसरात काही असामाजिक घटनांकडून गैरप्रकार होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। दरम्यान वाचनालयाच्या कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि पोलीस संरक्षणात भूमिपूजन करण्यात यावे अशी मागणी बौद्ध समाजाने प्रशासनाकडे केली आहे। तसेच 8 दिवसाच्या आत न्याय न मिळाल्यास भीम आर्मी आणि विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे। आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेणार आणि वाचनालयाच्या कामाला मार्ग मोकळा होणार का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। न्यूज एक्सप्रेस करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।